कुठल्या
नंदकुमार मांडवकर एक फ्लातून गोलंदाजीचं प्रदर्शन सातत्याने करताना पाहायला गावलंय. अचूक टप्पा, अचूक लाईन, अचूक लेंथवरती गोलंदाजी केली जाते. यावेळेला वा 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 लाजवाब डिब्बा में डिब्बा डिब्बा में केक. परंतु घुटना टेकवला आणि तमाशा देख असा फटका पाहायला गावतोय. परंतु फटका थोडासा चुकीच्या जागेवरती खेळलाय. एक सिंगल भेटून जातोय आणि एका धाव्याने ती मात्र समाधानी व्हावं लागेल. वा भाई वा लाजवाब स्ट्रोक तिथे पाहायला गावला होता. शफल झाला, त्यानंतर घुटना टेकवला आणि त्यानंतर तमाशा दाखवणारा हा फटका. एक सिंगल भेटून जाईल आणि त्यानंतर धावसंख्येमध्ये भर पडताना पाहायला गावेल. धावसंख्या 16 आकड्यावरती जाऊन पोहोचले. 16 रन्स पाहतोय. स्कोर कार्ड वरती लगावला जाईल आणि पुढचा चेंडू नंदकुमार मांडवकर फुलरलेचा चेंडू ड्राईव्ह केलाय. पुन्हा एकदा लाजवाब फटका आहे. पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होईल जाहीर क्षेत्रामध्ये. परंतु पंचांनी खुणा केली आहे. अर्थात काय नो बॉलचा इशारा. नो बॉल नो बॉल नो बॉल. कहाणीमध्ये येते ट्विस्ट. फ्री हिटची संधी आणि या संधीवरती फलंदाज वाजवणार का बुंदी हे पाहणं रंजक असणार आहे. या वेळेला रीड नाही का? आताचे 2 धावा इथे जोडले जातील. फ्री हिट नाही ना? फ्री हिट नाहीये. कमिटीकडून इथे डिक्लेअर केले जाते. याची सर्व संघाने नोंद घ्या. यावेळेला पुन्हा एकदा पंचांकडून व्हाईट बॉलचा इशारा घोषित केला जाईल. अतिरिक्त धावांच्या स्वरूपामध्ये इथे स्कोर कार्ड मध्ये भर पडते. एका धाव्याने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 19 या आकड्यावरती 19 रन्स 19 धावा. अजून नाही झालंय. यावेळेला उठुंग फटका आहे. ड्राईव्ह करायचा पुन्हा एकदा प्रयत्न पाहायला गावतोय. परंतु चेंडू किती धाबांसाठी ट्रॅव्हल होईल पाहूया. चेंडू सरळ जातोय आरपार सीमा पार. बॉर्डर लाईनच्या पलीकडे डायरेक्ट चंद्रार मिळणार. खणखणी दमदार शानदार षटकार. 6 धाव्याने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला गावेल तब्बल 25 धावा 25 रन्स. 2 षटकांच्या अखेरीस 25 धावा 25 रन्स आपल्याला पाहायला गावेल. ते मात्र आरजो 11 संघाचे. गोलंदाजी मार्कून सज्ज होतोय. गोलंदाज रुपेश शिंदे वैतीकोडीला पहिलं आणि संघाच्या वतीनं 3रं षटक घेऊन सज्ज झालाय. स्ट्राईक एंड वरती पप्प्या शिंदे तुला आपण पाहतोय. दोन्ही शिंदे ब्रदर्स यावेळेला मैदानावरती आंदे साधे भिडताना पाहायला गावतायत. हलक्या रीतीने चटवलाय. परंतु किती धावा? एक सिंगल भेटेल मला वाटतं. एका धाव्याने इथे मात्र समाधानी व्हावं लागतंय. सातत्याने मोठे प्रहार करण्याचा प्रयत्न फलंदाजांच्या माध्यमातून केला जातोय. परंतु असफल ठरले जात आहेत. आणि कष्ट करावे लागतील. कष्ट कराल तर नक्कीच फळ तुम्हाला पाहायला गावेल. मोठे प्रहार करावे लागतील. जर मॅच रोमांच घडवायचे असेल तर मोठे प्रहार करावे लागतील. पुढचा चेंडू गोलंदाज तयार. यावेळेला हलक्या रीतीने रटवायचा प्रयत्न. उठवलाय फटका. पाहूया किती धावांसाठी चेंडू ट्रॅव्हल होतोय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल. परंतु क्षेत्ररक्षक येईल तद्वर रोखला जातोय आणि त्यानंतर तिथे थ्रो पाहायला गावेल. धावसंख्येमध्ये झटपट वेगानं बदल होताना पाहायला गावतोय. धावसंख्या 27 रन 27 अक्षरवरती जाऊन पोहोचली. फ्लातून गोलंदाजीचं प्रदर्शन सातत्याने केलं जातोय. ते मात्र गोलंदाज रुपेश शिंदेच्या माध्यमातून यावेळेला लाजवाब फटका आहे. वाह 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 काय तडका फडका आणि दाखवणारा छक्का पाहायला गावतोय. जणू की फलंदाज सांगतोय मैं रोकेगा नाही, मैं झोकेगा नाही आणि अर्थात काय गोलंदाजांना झोकवून ठेवतोय.
धावसंख्या स्कोर कार्ड वरती डबल 333. तळसाचे आणि ते तळसाचेला सुरुवात झाली सिंगल डबलने. आता मात्र अंतिम चेंडू बाकी असेल. या षटकामधला या इनिंग मधला अंतिम चेंडू. बॉलर तयार. स्ट्राईक चेंडू वरती लेफ्ट हँडेड बॅटर. आपल्याला कशा प्रकारे मारा करेल. हलकर्गीने टटवायचा प्रयत्न यशस्वी आहे. चेंडू खाली करत नसेल चूक. पकडतो झेल आणि ते संपतोय बॅटर याचा खेळ. अंतिम चेंडू वरती विकेटचं पतन. ओलयोठी आउट. डगआउट मध्ये परतावा लागेल ते फलंदाजाला. षटक क्रमांक 4 चा खेळ इथे समाप्त होतोय. पहिल्या इनिंगची पारी इथे समाप्त आणि धावसंख्या स्कोर कार्ड वरती लगावले जातील. 4 षटकांच्या अखेरीस तब्बल 48 जावा आणि 49 जावांचं लक्ष इथे ठेवलं जाईल. तसेच यानंतरचा होणारा सामना समर्थक रूपा बनाम सांब 11. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण पवेलियन मध्ये येऊन आपल्या नाणेफेकीचं कवले ते उडवून घ्यायचं आहे. समर्थक रूपा बनाम सांब 11 दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे. चला या कॉम बॉक्स मध्ये. हॅलो. त्याचप्रमाणे इथे स्पर्धा चालू असताना आमच्या गावचे ज्येष्ठ नागरिक समाजसेवक खास मुंबईवरून ही स्पर्धा बघण्यासाठी आले ते आमचे रामचंद्र दादा भुजबळराव यांनी टॉस साठी जायचंय. माध्यमातून पाहूया त्यांच्या माध्यमातून कोणता निर्णय ते कळवण्यात येईल. एक धमाकेदार मॅच आहे. यानंतर सुद्धा एका बाजूला समर्थक रूपा तर दुसऱ्या बाजूला सांब 11. दोन्ही बलाढ्य संघ आमने सामने या मॅच नंतर भिडताना पाहायला गेले. परंतु आता मात्र 4 षटकांचा खेळ समाप्त झाला होता. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 48 जावा 49 जावांचं लक्ष इथे मात्र ठेवलं गेलं जात आहे. आणि त्या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे ते केले जात आहे पाहूया. ते मात्र त्याचप्रमाणे RPCC संघाच्या माध्यमातून तसेच रामचंद्र भुजबळराव यांचं स्वागत करतील आशिष बेंद्रे. धन्यवाद. हॅलो हॅलो.
यानंतरचा होणारा सामना आपण पाहतोय, एका बाजूला समर्थ कृपा तर दुसऱ्या बाजूला साम 11 आणि दोन्ही संघांमध्ये असलेली एक मोठी मॅच यानंतर खेळले जाणार आहे. या दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. हा सामना झाला की लगेचच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. षटकांचा खेळ इथे समाप्त झाला होता. धावसंख्या स्कोर कार्ड वरती लगावली गेली 48 धावा आणि 49 धावांचं लक्ष इथे ठेवलं जात आहे. तर लक्षाचा पाठलाग कशा प्रकारे ते केला जाईल पाहूया. दोन्ही बलाढ्य संघ आपण पाहतो. आजचा दिवस पहिला आणि पहिल्या दिवसातील पहिलीच मॅच RPC बनाम RZO11. सलामी वीर मैदानामध्ये स्थिर एका बाजूला असेल सुधांशु जाधव, तो दुसऱ्या बाजूला नंदकुमार मांडवकर. गोलंदाजी मार्कून गोलंदाज सज्ज होईल. नयन फोडकर, चला पंच सामन्याला सुरुवात करायची आहे. गोलंदाजी मार्कून गोलंदाज तयार झालाय. पहिला चेंडू अपट बार करायचा विचार परंतु पंचांनी वाईट घोषित केलाय. अर्थात काय पंचांनी 2 हात लांब केलेत. इंग्लिश मध्ये त्याला WODE वाईड असं बोललं जातं आणि मालवणी भाषेमध्ये त्याला बोललं जातं बघता भजी मागता वडे समुद्रात मासानी तडीक मॉल. येस दिस इज व्हाईट बॉल. जी हा व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जाईल. अतिरिक्त धावांच्या स्वरूपामध्ये संघाचं श्री गणेशा या दुसऱ्या इनिंग मध्ये उतारा पाहायला गावतोय. बॅटर तयार. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू खोदून काढायचा प्रयत्न. ड्राईव्ह केलाय. लेफ्ट हँडेड बॅटर तिथे तैनात होता. हे हरिराम कृष्ण जगन्नाथन प्रेमानंद ये क्या हुआ. इथे मात्र चेंडू हातातून दिसतोय परंतु कमबॅक वेलकम बॅक आणि कमबॅकची चर्चा सातत्याने क्रिकेटमध्ये केली जाते आणि तोच कमबॅक केला जातोय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. चेंडू हातातून निसटला परंतु तितकंच कव्हर केलं जाईल आणि त्यानंतर थ्रो तिथे पाहायला गावतोय. धावसंख्येमध्ये झटपट वेगाने बदल होताना पाहायला गावेल. धावसंख्येमध्ये वाढ होईल आणि पोहोचेल तब्बल 2 या गड्यावरती. स्ट्राइक एंड वरती नंदकुमार मांडवकर. यावेळेला पुन्हा एकदा पंचांकडून व्हाईट बॉलचा इशारा दिला जाईल. अतिरिक्त धावांच्या स्वरूपामध्ये स्कोर कार्ड मध्ये झटपट वेगाने बदल होताना पाहायला गावतोय. सातत्याने अतिरिक्त धावांचा पाऊस इथे गरजवला जातोय तो गोलंदाजाच्या माध्यमातून. असंही म्हटलं जाताना बाहुबलीमध्ये कटप्पा लागतो परंतु गोलंदाजीमध्ये क्रिकेटचा टप्पा लागतो. तो टप्पा इथे खोदून आणावा लागेल गोलंदाजाला. यावेळेला हालकेरी तिने टटवलाय. पुन्हा एकदा कट केलाय. पाठवून दिलाय. एक सिंगल भेटून झाली. एका धावाने धावसंख्येमध्ये झटपट वेगाने बदल होईल. धावसंख्या आज जाहीर क्षेत्रामध्ये जातोय. एक सिंगल भेटतोय. एका धाव्याने इथे मात्र भर पडेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 4 या कडवरती. 4 रन जबर वाहतोय. लॉस ऑफ 0 विकेट. बिनबाद 4. अजून या षटकामधले तब्बल 4 चेंडूचा खेळ शेष बाकी आहे. त्या 4 चेंडूंवरती किती धावा इथे वसूल केले जातील पाहूया. यावेळेला उतुंग फटका आहे परंतु दिशा चुकीची आहे. पुन्हा एकदा जाहीर क्षेत्रामध्ये चेंडू फिरवला जाईल
आणि भेटून जाईल नक्कीच एक सिंगल. एका धाव्याने ते मात्र समाधानी व्हावं लागेल. सातत्याने प्रहार करायचा प्रयत्न पाहायला गावतोय, परंतु थोडीशी दिशा देण्यामध्ये नाकामी आपल्याला पाहायला गावतो. तो फलंदाज कमबॅक करावं लागेल. सातत्याने मोठे प्रहार करायचा प्रयत्न पाहायला गावतोय, परंतु फलंदाज इथे मात्र असफल ठरताना पाहायला गावलंय. कष्ट करावे लागतील, कारण असंही म्हटलं जातं ना, रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा सर्व मित्रांनो, कारण नशीब बदलो न बदलो वेळ नक्कीच बदलते. आज कोणाची वेळ बदलली गेली आहे या मॅच मध्ये पाहणं रंजक असणार आहे. हाय व्होल्टेज मॅच आपण पाहतोय. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेला उतुंग आहे. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला आणि त्यानंतर लगावला लाजवाब गगनचुंबी शॉट. षटकार. वा 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 वा, लाजवाब. काय अफलातून पारी सजवली जाते. फलंदाज हल्ला बोल करतोय, हवाई हल्ला केलाय यावेळेला 6 धाव्याने. धमाका. आपण पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो मेन पंच शिवा कांबळे सर, त्यासोबत लेग पंचांच्या भूमिकेमध्ये विकी कांबळे सर, शिवा कदम सर आहेत नक्कीच मेन पंच. धावसंख्या स्कोर कार्ड वरती लगावला जाईल. 12 धावा, 1 to 12 रन्स. यावेळेला पुन्हा एकदा हलकरीने टटवायचा प्रयत्न, ड्राईव्ह करतोय, परंतु चेंडू ट्रॅव्हल होईल. पाहूया किती धावांसाठी डीप स्क्वेअर लेग चेंडू खेळला गेलाय. एक सिंगल भेटून जातोय. एका धाव्याने इथे मात्र समाधानी व्हावं लागतंय. सातत्याने प्रयत्न केले जात आहेत मोठे प्रहार करण्यासाठी, परंतु असफल ठरले जात आहेत. पाहूया किती धावा इथे वसूल केले जातील या षटकामध्ये. आपण पाहतो षटक क्रमांक पहिले इथे चालू आहे आणि पहिला षटक हाणामारीचा षटक असं म्हणावं लागतंय यावेळेला, कारण सातत्याने मोठे प्रहार केले जात आहेत ते फलंदाजांच्या माध्यमातून. अंतिम चेंडूचा खेळशेष बाकी आहे षटकामधला. बॅटर तयार. पुन्हा एकदा राईट हँडेड बॅटर. यावेळेला पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. 2 धाव्यांसाठी चेंडू ट्रॅव्हल मला वाटतं. षटक क्रमांक पहिला इथे समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्ड वरती 1 for 14 रन, 14 धावा जाऊन पोहोचेल. तब्बल 48 धावा खर्च केले गेले होते आणि 49 धावांचं लक्ष इथे उभारलं गेलं होतं आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत चाललेल्या संघ आपण पाहतोय. आरपीसीसी संघ जाऊन पोहोचतोय 14 आकड्यावरती. दोन्ही संघांना विनंती आहे की जो क्षेत्ररक्षण संघ करतोय थोडस स्पीडअप घ्यायचं. अजूनही खूप सामने खेळवण्याचे बाकी असतील. विनंती आहे थोडस स्पीडअप घ्या मित्रांनो, अजूनही खूप सामने खेळवण्याचे बाकी आहेत. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 15 रन झालेत, याची सर्व संघांनी नोंद घ्या. त्यासोबत ग्रामस्थांना की आपल्याची जेवणाची व्यवस्था आहे ती इथे केली गेली आहे. आपण सर्वांनी मैदानावरती जेवणाची व्यवस्था इथे केली गेली आहे, त्याचा आस्वाद घ्यायचा आहे. दरम्यान पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेला ड्राईव्ह करायचा प्रयत्न, बॅट घुमवली अलिबागला, परंतु चेंडू घुसलाही बैलबागला. नक्कीच काय इथे मात्र नक्कीच डॉट बॉल पाहायला गावतोय. गोलंदाजी मार करून गोलंदाज सज्ज होतोय. प्रमोद जाधव आलाय आणि प्रमोद मध्ये क्षमता आहे, ते मात्र डॉट बॉल फेकण्याची आणि त्याने ते दाखवलंय पहिल्या चेंडूवरती. लाजवाब गोलंदाजी, अर्थात काय बॅटरला काही चेंडू समजला नाही, तिथे डॉट बॉल पाहायला गावला, परंतु त्यानंतरचा हा पुढचा चेंडू. आपल्याला ब्लॉकल पद्धतीने चेंडू खोदून काढायचा प्रयत्न, इथे मात्र थ्रो केलाय, परंतु रनिंग बिटवीनचा ताळ मिळते ते पाहायला गावेल. एक सिंगल भेटून जाईल. एका धाब्याने इथे मात्र समाधानी व्हावं लागतंय. सातत्याने मोठे प्रहार लगवण्याचा प्रयत्न केला जातोय. यानंतरचा होणारा सामना समर्थ कृपा बनाम सांब 11. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की यानंतर आपला सामना खेळवला जाईल. त्यासोबत नाणेफेकीचा कौल झोकला जातोय, तो मात्र
समर्थ कृपा संघाच्या माध्यमातून समर्थ कृपा संघाला विनंती आहे की आपला निर्णय आपण कळून द्यायचा आहे. या वेळेला पुन्हा एकदा लाजवाब फटका आहे. पाव्या किती धावांसाठी ते चेंडू ट्रॅव्हल परंतु चेंडू खाली आहे का क्षेत्ररक्षक? जी हा कॅच पकडला जाईल. करत नसेल चूक, पकडतोय झेल आणि ते संपतोय बॅटरचा खेळ. लाजवाब कॅच तिथे पाहायला गावेल, एफर्ट्स तिथे पाहायला गावले आणि त्यानंतर झेल पकडलाय. एक मोठी सफलता, सक्सेसफुल कॅच. आणि असंही बदलत जाताना कॅचेस विन द मॅचेस. ही मॅच कोण विन करणार आहे पाहणं रंजक असणार आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये सज्ज होतोय. अमान पोडकर. प्रमोद याचा पुढचा चेंडू पॉपच्या पंचांच्या माध्यमातून काय ते दिलं जाईल. पंचांनी दंडित केलंय. नक्कीच काय व्हाईट बॉलचा इशारा. पंचांचे 2 हात लांब या भर उन्हामध्ये पंचांना व्यायाम करण्याची संधी हा गोलंदाज देताना पाहायला गावतोय. पंच 1-2-1 करताना पाहायला गावले. नक्कीच काय व्हाईट बॉलचा इशारा आहे. अतिरिक्त धावांच्या स्वरूपामध्ये स्कोर कार्ड मध्ये भर पडेल. धावसंख्येमध्ये भर पडली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 17 आकड्यावरती 17 आणि खतरा. पुन्हा एकदा पंचांनी अतिरिक्त धावांचा इशारा दिलाय. नियम क्रमांक 22 चा वापर केला जाईल. या व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये धावसंख्येमध्ये भर. दबाव निर्माण केलाय फलंदाजाने गोलंदाजावरती. त्या दबावावरती प्रभाव काढावा लागेल. सातत्याने प्रयत्न करावे लागतील ते मात्र गोलंदाजाला. या वेळेला हलक्या रीतीने छटवलाय. झेल पकडला जाईल का? कॅच पकडली जाते. इथे मात्र संपतोय अमान पोडकरचा खेळ. विकेटचं पतन आहे. डगआउट मध्ये परतावा लागेल. मोठा मोहरा. आता मात्र डगआउट मध्ये परतील अमान पोडकर निराश व्यक्त करताना. अमान पोडकर गोल्डन डकचा शिकार होताना पाहायला गावतोय. नवीन बॅटर मैदानामध्ये सज्ज होईल दियांग वरक. यावेळेला पुन्हा एकदा हलक्या रीतीने टटवलाय. कव्हरच्या दिशेने खेळला फटका डीप कव्हरकडे ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहे का तिथे तैनात? पापिया. पंचांकडून इशारा येईल. नक्कीच काय मिल गया मौका तो जडा लिया चौका. 4 धाव्याने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या झटपट वेगाने बदलत चालली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 22 आकड्यावरती. 22 रन्स 22 धावा धावसंख्येवरती ते लगावली जाते. सातत्याने मोठे प्रहार करायचा प्रयत्न ते मात्र फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला गावत आहेत. आणि त्याचे प्रयत्न सातत्याने केले जातात. पुन्हा एकदा गुटनाटक तमाशादिक प्रहार करायचा विचार. क्षेत्ररक्षक येतो चेंडू खाली परंतु इथे मात्र झेल पकडला जाईल. पंचांकडून इशारा येईल. ओयोटी आउट. डगआउट मध्ये परतावा लागेल. षटक क्रमांक 2 चा खेळ इथे समाप्त होतोय. 2 षटकांच्या अखेर धावसंख्या 22 आकड्यावरती जाऊन पोहोचेल. लॉस ऑफ 3 विकेट्स. आता मात्र समीकरण उरलंय 12 चेंडूंवरती जिंकण्यासाठी 27 धाव्यांची गरज आहे. 12 बॉल अँड 27 रन्स टू विन. आता मात्र समीकरण पाहायला गावेल. बहारदार खेळ करावे लागेल. सातत्याने मोठे प्रहार करावे लागतील. प्रयत्न करावे लागतील ते मात्र मोठे प्रहार लगावण्यासाठी. गोलंदाजी मार्कून सज्ज होतोय. आता मात्र अफरोज वाडकर ज्यानं फलंदाजी तोफानी केली होती परंतु गोलंदाजी आता कशा प्रकारे ते केली जाईल पाहूया. अफरोजच्या माध्यमातून धम्माकेदार पारी पाहायला गावलीच होती परंतु गोलंदाजी कशा प्रकारे ती मारा करतोय पाहूया. पहिला चेंडू कशा प्रकारे मारा करेल. अलॉंग द कार्पेट फटका सजवलाय. ड्रॅग केलाय परंतु चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक येत होती आणि रोखला जातोय आणि त्यानंतर थ्रो पाहायला गावेल. लाजवाब प्रहार इथे पाहायला गावतोय. तो मात्र बॅटरच्या माध्यमातून अफरोज वाडकर पंचांचा राईट ब्राउन विकेट 12 करतोय. पंचांच्या डाव्या बाजूला तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. बॅटिंग मार्कवरती बॅटर तयार. फुलरलेचा चेंडू होता. ड्राईव्ह करायचा प्रयत्न. ड्राईव्ह केल्या पाव्या किती धावा इथे मात्र वसूल केली जातील.
नक्कीच पुढे एकदा एक सिंगल जोडून जाईल. एका धाव्याने ते मात्र समाधानी व्हावं लागेल. सातत्याने प्रयत्न केले जात आहेत मोठे प्रहार करण्यासाठी, असफलता पाहायला गावत आहे. समीकरण उरलंय 10 चेंडून 25 धाव्यांची गरज आहे. 10 वरती 25. पुन्हा एकदा वेगवान गतीचा चेंडू आहे, परंतु पंच आणि व्हाईट बॉलचा इशारा इथे दिला जातोय. नियम क्रमांक 22 चा वापर केला जाईल. अतिरिक्त धाबा ती स्कोर कार्ड मध्ये जोडले जात आहेत. सातत्याने प्रयत्न केले जात आहेत ते मात्र डॉट फेकण्यासाठी, परंतु अचूक टप्पा काय गोलंदाजाला इथे सापडत नाहीये. व्हाईट बॉलचा इशारा. पुन्हा एकदा बॅटर तयार. लेफ्ट हँडेड बॅटर. पुलरनेचा चेंडू स्ट्रेट डिलिव्हरी केली गेली आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात रोखला जातोय, परंतु 2 धाव्याचा इथे कॉल दिला जाईल. 2 धाव्याने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 27 इकडेवरती जाऊन पोहोचेल. अजून या षटकामधले तब्बल 3 चेंडूचा खेळ शेष बाकी आहे. समीकरण उरलंय 9 चेंडू आणि 22 धाव्यांची गरज. यावेळेला पुन्हा एकदा उतुंग फटका खेळलाय, परंतु चेंडू खाली येईल का? क्षेत्ररक्षक झेल सुटतोय. इथे मात्र मोठं जीवदान म्हणावं लागेल. अक्षरशः नशीब निघालं धोंडू, त्याला काय करेल आता मात्र पांडू. अशी अवस्था क्षेत्ररक्षकाची होताना पाहायला गावली आहे. हातातला झेल निसटतोय आणि निराश करतोय आपल्या संघाला. हा जर झेल टिपला गेला असता तर नक्कीच मॅच एक रोमांचक मोड वरती जाऊन पोहोचली असती, परंतु खचून जायचं नाहीये. संघर्ष करावं लागतील, कारण काटेकोर प्रयत्नानंतरच सफलता हासिल केली जाते आणि तीच प्रयत्न यावेळेला केला जातोय. पुन्हा एकदा हलक्या रीतीने टटवायचा प्रयत्न. धावसंख्येमध्ये वाढ केली जाईल. अप्रोच वाढकर जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन सातत्याने केलं जातोय, तो मात्र अप्रोचच्या माध्यमातून. स्ट्राईक एंड वरती संदीप तयार. यावेळेला पुन्हा एकदा इष्टीच्या खूपच बाहेर टाकलाय. पाहूया कशा प्रकारे ते 12 केला जातोय. पुढचा चेंडू वरती यावेळेला पंचांकडून अतिरिक्त धाबाचा आव्हान केला जाईल. व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट प्लस 1 इकडून 2 धाबा. या 2 धाब्याने धावसंख्येमध्ये भर पडेल. धावसंख्या झटपट वेगाने बदलेल आणि पोहोचेल 32 या आकड्यावरती. समीकरण झटपट वेगाने बदलत आहे आणि 7 चेंडूंवरती आता मात्र 17 धाब्यांची गरज आहे. 17 आणि खतरा कोणत्या संघाला होणार या मॅच मध्ये खतरा हे पाहणं रंजक आहे. 7 बॉल आणि 17 धाब्यांची गरज आहे. यावेळेला फुलटा चेंडू. इथे मात्र झेल टिपला जाईल. कॅच लपेटली जाते. यावेळेला निराश करतोय बॅटर. बॅक टू द पवेलियन. आता मात्र समीकरण बाकी असेल. 6 चेंडू आणि 17 धाब्यांची गरज आहे. 6 बॉल अँड 17 रन्स टू विन. आता सोडलेलं टार्गेट पाहायला लागेल. षटक क्रमांक 3 चा खेळ समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्ड वरती तब्बल 32 धावा. 6 बॉल 17 धाव्यांची गरज. धावसंख्या 3 षटकांच्या अखेरीस 32. येणारं षटक निर्णायक षटक असणार आहे. दूरवरपर्यंत इथे मात्र फटकेबाजी थोडीशी इथे रोखली गेली जाते आणि गोलंदाज सांगून देतो तो शेर तो मी 1.25 शेर आणि त्याच प्रकाराची गोलंदाजी केली जाते. पुलरलेनचा चेंडू पुन्हा एकदा यावेळेला पंचांकडून पुन्हा एकदा 3rd बॉलचा इशारा. कहाणीमध्ये ट्विस्ट. रामा रे रामा आणि काय चालू आहे यासाठी 17 धाव्यांची गरज आहे. 4 वरती 17. यावेळेला अलॉंग द कार्पेट फटका सजवला जाईल. ड्रॅग केलाय. पाहूया किती धावा ती वसूल केली जातील. आता मात्र समीकरण 3 चेंडू आणि 16 धाव्यांची गरज. सलग 3 चेंडूंवरती 3 मोठ्या प्रहारांची गरज आहे आणि ते प्रहार लगावले जातील का? गोलंदाजी मार्कून पुन्हा एकदा गोलंदाज तयार. उतुंग फटका आहे. स्टँड अँड डिलिव्हर केला गेलेला हा फटका, परंतु चेंडू खाली येईल. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा पकडला जाईल झेल आणि संपणार फलंदाजाचा खेळ. वा भाई वा जवाब आहे. परिस्थिती पाहायला गावतायत. सातत्याने प्रयत्न केले जातात परंतु असफल ठरले जात आहेत. आता मात्र थोडासा फलंदाजी करणारा संघ बॅकफूट वरती जाताना पाहायला गावतोय. आरपीसीसी संघ थोडासा निराश असेल. समीकरण उरलंय 2 चेंडूंवरती जिंकण्यासाठी.
16 धाव्यांची गरज आहे. 2 बॉल अँड 16 रन्स टू विन असं समीकरण. जवळजवळ ही मॅच झुकत चालली आहे ती मात्र आरजू 11 संघाच्या माध्यमातून. परंतु पुन्हा एकदा वेगवान गतीचा चेंडू, बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. इथे भेटून जाईल डॉट बॉल. आता मात्र 1 बॉल आणि 16 धाव्यांची गरज. यावेळेला पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन, सातत्याने जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला लागलं. विजेता संघ ठरेल अर्थात काय आरजू 11 विजेता संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. तसेच पराभव झालेला